हे प्रभू, तू या जगात हर एक वस्तूला त्याची जागा दिली आहे व कोणीही ती बदलू शकत नाही, कारण स्वर्ग, पृथ्वी व तारे ही सर्व तुझी निर्मिती आहे. तू सर्वोच्च प्रभू आहेस. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, आज आम्ही सप्ताह सेवा सामान्य काळातील विभाग साजरा करत आहोत. आजची तिन्ही वाचनं परमेश्वराचं प्रेम, त्याची प्रीती आणि आम्हावरील त्याची जी करुणा आहे ती दिसून येते. पहिल्या वाचनामध्ये आम्ही पाहतो की इस्रायलवर परमेश्वर एवढं प्रेम करतो आणि त्या इस्रायलला तो आपला द्राक्ष मळा असं संबोधतो आणि त्यावर आपलं सर्वस्व लावतो. परंतु इस्रायल देश आणि लोक ते त्याच्या विरुद्ध जातात आणि परमेश्वर म्हणतो की एवढं मी कष्ट करून एवढं प्रेम करतो. हा द्राक्षमळा एक वाळवंट झालेला आहे. संत पॉल आम्हाला म्हणतो की तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की ज्यावेळी तुम्ही चिंताग्रस्त होता, संकटात असता, त्यावेळी प्रभूचे आभार मानून तुमचं प्रार्थनामय जीवन जगा, म्हणजे प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. तिसऱ्या वाचनामध्ये म्हणजे आपल्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परत एक द्राक्षमळाचा बोध दाखला देतो. तो सांगतो की तुम्हाला संधी दिलेली आहे, त्या संधीचा तुम्ही चांगला उपयोग करा. तुम्ही ते दवडू नका, कारण तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. जर तुम्ही देवाच्या मुलाप्रमाणे वागला नाही तर जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते तुमच्याकडून घेऊन इतरांना दिलं जाईल. आज आपण विशेष करून प्रार्थना करूया की आम्हा सर्वांना देवाने आपली लेकरं म्हणून निवडलेले आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे त्याच्या प्रीतीने आम्ही जगावं म्हणून त्याच्याकडे आपण विशेष करून प्रार्थना करू. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ
सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. पाठ नंबर 13, गीत नंबर 6. ईश्वरा दयावंता, दयावंता, दयावंता. ईश्वरा दयावंता, दयावंता, दयावंता. हे कृष्ण मुक्तिदाता, हे कृष्ण मुक्तिदाता, मुक्तिदाता, आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्ती मार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमीन.
सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. यशया पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन. मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन, आपल्या प्रियकरांचे त्यांच्या द्राक्षमळ्याचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक माथ्यावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले आणि तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षवेलाची लागवड केली. त्यात एक बुरुज बांधला आणि द्राक्षकुंड खोदले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली, पण त्याने रान द्राक्षे दिली. तर आता यरूशलेमकरांनो आणि यहुद्यातील लोकांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षमळ्यात मी केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रानद्राक्षे का दिली? आता मी आपल्या द्राक्षमळ्याचे काय करणार हे तुम्हाला सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकेन, म्हणजे तो मळा जनावरे खाऊन टाकतील. मी त्याचे आवार मोडीन, म्हणजे तो तुडविलाच जाईल. मी तो उद्ध्वस्त करीन, त्याची कोणी छाटणी करणार नाही आणि कुदळणार नाही. त्यात काटे सराटे उगवतील, त्यावर पाऊस पाडू नका अशी याज्ञा मी मेघांना करीन. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे, त्यातील त्याची आवडती लागवड म्हणजे यहुद्याचे लोक. त्याने न्यायत्वाची अपेक्षा केली तर त्यांना रक्तपात आढळला. त्याने धार्मिकतेची अपेक्षा केली तो त्यांना आक्रोश आढळून आला. प्रभूचा शब्द. पाठ नंबर 22, गीत नंबर 10. देवाचे शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. पौलाचे फिलिप्पीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राहील. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण,
जी काही स्तुती त्याचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले आणि माझे जे ऐकले पाहिले ते आचरित राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू प्रमुख याजक आणि लोकांतील श्रेष्ठ यांना म्हणाला, आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता, त्याने द्राक्षमळा लावला, त्या भोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्ष रसासाठी कुंड खणले आणि मळा बांधला, आणि तो मळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्याकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला मार दिला, कोणाला जिवे मारले आणि कोणाला धूळ मार दिली. त्याने पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा तरी ते मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारस आहे, चला आपण याला जिवे मारू आणि याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करेल? ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टांचे हाल हाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी त्याला हंगामी फळ देते अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल. येशू त्यांना म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. असे शास्त्रात तुमच्या वाचनात कधी आले नाही का? म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल आणि जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. प्रभूचे हे शुभवर्तमान. आजच्या पहिल्या आणि तिसऱ्या वाचनामध्ये थोडीशी गंमत आहे. तसं दोन्ही वाचनं खूपच गंभीर आहेत, परंतु त्यात एक गंमत मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सर्वांनी कबड्डीचा खेळ बघितला असेल, कधी खेळला असेल शाळेमध्ये. आपल्याला माहिती आहे कबड्डीमध्ये 2 गट विरोधात एकमेकांच्या ठाकलेले असतात.
एका गटातला एक गडी दुसऱ्या गटासमोर कबड्डी उच्चारत जातो. आता त्याला जर त्या दुसऱ्या गटात शिवेच्या रेषेवरच जर पकडले तर ते सर्व आऊट होऊ शकतात. म्हणून ते काय, त्या एका गड्याला, एका खेळाडूला ते आतमध्ये येऊ देतात, अगदी आतमध्ये येऊ देतात, एकदम रंगू देतात आणि आतमध्ये आल्यानंतरच मग त्याला पकडतात. ही गंमत आहे या वाचनामध्ये. आजचं पहिलं वाचन आहे ते यशया भविष्यवाद्याच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. 5वा अध्याय 1 ते 7 ओव्या आहे. आता हा एक दाखल्यासारखा हा यशया भविष्यवादी लोकांना सांगत आहे. खरं तर हे प्रेमगीत आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीबद्दल बोलतोय असं हे लिहिलेलं आहे. मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन. गाणे आपल्या प्रियकराचे, त्याच्या द्राक्षमळाचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक माथ्यावर होता. आता तो ही कविता सांगत आहे. डोंगराच्या सुपीक माथ्यावर ते डोंगर त्याने खोदला आणि त्यातले सर्व दगड गोटे बाजूला काढला. ती जमीन मोकळी केली, चांगली जमीन निवडली आणि चांगली जमीन निवडून तिथं उत्तम प्रतीचे द्राक्ष लावले. उत्तम प्रतीचे. त्यात एक बुरुज बांधला, म्हणजे त्याच्यावर कोणी हल्ला करू नये किंवा चोरून नेऊ नये म्हणून द्राक्षमळामध्ये एक बुरुज बांधला बघण्यासाठी, टेहळणी करण्यासाठी. त्यामध्ये द्राक्षकुंड खोदलं. आता खडकावर द्राक्षकुंड खोदणं ही साधी गोष्ट नाही आणि ते खडकावरच पाहिजे, मातीत नको. कारण मातीमध्ये जर खोदलं तर संपूर्ण द्राक्षरस तुडवलेलं द्राक्ष जे असतात त्याचा तो द्राक्षरस निघतो, तो सर्व मातीमध्ये जिरू शकतो. म्हणून दगडातच खोदायचं आणि 2 कुंड असे खोदायचे असतात आणि मध्ये त्याला एक नाली असते. वरच्या कुंडामध्ये सर्व द्राक्ष, चांगली द्राक्षे निवडून ती त्यामध्ये टाकायची असतात आणि मग कामगारांनी ती तुडवायची असतात. तुडवल्यानंतर नालीतून खालच्या कुंडामध्ये फक्त रस जातो. आता असे दोन्ही खड्डे खडकावर खोदायचे, साधी गोष्ट नाही. आपल्याला जर खडकावर खोदायचं असलं तर आपण JCB आणतो, खेकडा आपण त्याला म्हणतो, तो JCB आणतो, त्याला सुद्धा ते अवघड जातं. अशा प्रकारे या द्राक्षमळ्याच्या मालकाने त्या द्राक्षमळ्यामध्ये कुंड खोदलं, म्हणजे केवढा त्रास घेतला. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली. इथं ती एक गोम आहे. आता यशयास भविष्यवादी हे लोकांना सांगत आहे. पण त्याने रान द्राक्ष दिली, वाईल्ड ग्रेप्स. आणि वाईल्ड ग्रेप्स म्हणजे त्याचा वास इतका छान नसतो, घाणेरडा वास असतो आणि आंबट असतो. त्यातून आपल्याला द्राक्ष रस मिळू शकणार नाही. आणि यहुदातील तर आता यरूशलेमकरांनो आणि यहुदातील लोकांना माझा आणि माझ्या द्राक्षमळाचा न्याय करावं. माझ्या द्राक्षमळ्यात मी केले नाही असे आधी काय करायचं राहिलं. आता हा दाखला यशया संदेष्टा जणू काही परमेश्वराचं वचन त्यांना सांगत आहे की मी अजून काय करायला पाहिजे होतं. तो त्याच लोकांना विचारला. कुणाला? परमेश्वराने त्यांना द्राक्षमळा म्हणून निवडलं त्याच लोकांना तो विचारलं. त्या लोकांना अजून माहीत नाही आहे. त्यांना वाटतं की हा दाखला आहे म्हणून कबड्डीसारखं त्यांना आत घेतले, गोष्ट सांगत कशा प्रकारे. मग तो त्यांना प्रश्न विचारतो, आता तुम्ही सांगा मी काय करायचं. मग सर्व त्याच्या बाजूने असतात. कारण खरोखर या माणसाने एवढा त्रास घेतलेला आहे, एवढं कष्ट सहन करून हे सर्व उभं केलं आणि या द्राक्षमळ्याने काय केलं असं लोकांच्या मनामध्ये सुद्धा येतं. त्यांच्या मनामध्ये काय आलं असेल, द्राक्षमळाचा जो मालक ठरवणार ते बरोबर आहे.
द्राक्षमळ्याच्या त्या मालकानं वाईट वागवलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे तो द्राक्षमळा म्हणजे इस्रायली लोक हे त्यांच्या स्वतःवरच शिक्षा ठोठावी लागली. माझ्या द्राक्षमळ्यात मी केले नाही असे आधी काय करायचे राहिले. तो द्राक्ष देईल म्हणून वाट पाहत असता त्याने रान द्राक्ष का दिली. आता मी आपल्या द्राक्षमळ्याचे काय करणार ते तुम्हाला सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन म्हणजे तो मळा जनावरे खाऊन टाकतील. रान डुकरे संपूर्ण जमीन उद्ध्वस्त करून टाकतील. वाटेल तसं करतील. आपल्याला माहिती आहे रान डुकरे एकदा शेतामध्ये घुसल्यानंतर काय करतात. संपूर्ण धुडगुस शेतामध्ये संपूर्ण धुडगुस संपूर्ण शेत विस्कटतं. मी त्याचे आवार मोडीन म्हणजे तो उडवला जाईल. मी तो उद्ध्वस्त करेन. त्याची कोणी छाटणी करणार नाही आणि उधळणार नाही. त्यात काटे सराटे उडवते. त्यावर पाऊस पडू नका अशी आज्ञा मी मेघांना दिली. मग लोकांना समजतं की हा मेघांना आज्ञा देणारा कोण? परमेश्वर आहे. आणि द्राक्षमळा कोण आहे? आपण आहोत. परमेश्वराला यशा संदेशता सांगतो की काय हवं आहे. लोकांची न्याय्य बुद्धी, अन्यायकारी आचार नको आहे आणि सदाचार पाहिजे. चांगली वागणूक पाहिजे. चांगुलपण पाहिजे. परमेश्वराला ते अपेक्षित आहे. परंतु परमेश्वराने यांना एवढ्या व्यवस्थितरित्या निवडलं सर्व राष्ट्रांमधून आणि त्यांचा एवढा लाड केला तरीही ते परमेश्वराच्या विरुद्ध गेले. याचा अर्थ काय की परमेश्वराने त्यांना जरी निवडलेलं असलं तरी त्यांची स्वतंत्र बुद्धी, स्वतः निर्णय घेण्याची बुद्धी परमेश्वराने त्यांच्याकडून घेतली नाही. काढून घेतली नाही. त्यांना गुलाम केलं नाही. म्हणून स्वतःच्या निर्णयानेच त्यांनी स्वतःचा नाश करून घेतलेला आहे. जेव्हा आपण अन्याय करतो, जेव्हा आपण इतरांशी वाईट वागतो आणि वाईट वागल्यानंतर त्या व्यक्तीला त्याचा आक्रोश आहे तो परमेश्वराकडे जातो. तो आक्रोश बाहेर काढण्यासाठी हे जे स्वतंत्र बुद्धी वापरणारे आहेत, निर्णय घेणारे आहेत, ते जबाबदार आहेत. परमेश्वर मूळतः चांगला आहे. परंतु स्वतंत्र बुद्धी आपण आपली वापरतो. दुसऱ्यावर अन्याय करायचा की नाही हे आपण ठरवतो. दुसऱ्याबरोबर वाईट वागायचं की नाही हे आपण ठरवतो. दुसऱ्याच्या जीवनामध्ये धुडगूस घालायचं की नाही हे आपण ठरवतो. म्हणून ही शिक्षा आपणच आपल्यावर ओढून घेत आहोत. परमेश्वराला वाईट म्हणण्यात काहीच अर्थ नाही. प्रभू येशू ख्रिस्त अशाच प्रकारे त्याच्या काळच्या लोकांबरोबर कबड्डीसारखं त्यांना टाकला गेला. द्राक्षमळा खंडाने दिलेला आहे आणि नंतर तो त्यांना विचारत नाही काय करणार. त्यांना समजलेलं आहे. आणि हे कोण आहे? हे समाजाची श्रेष्ठी आहे. याजक, प्रमुख याजक आणि श्रेष्ठ गण. सर्वसामान्यांपेक्षा यांचं शिक्षण जास्त आहे. सर्वसामान्यांपेक्षा यांना बरं वाईट हे चांगलं समजतं. सर्वसामान्यांपेक्षा यांची आर्थिक परिस्थिती, यांची राजकीय परिस्थिती, यांची सामाजिक परिस्थिती चांगली आहे. म्हणजे यांच्या हातामध्ये भरपूर काही आहे. असं असताना सुद्धा तुम्ही स्वतंत्र बुद्धीने स्वतःवरच परमेश्वराचा रोष ओढून घेता. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त याच्या शेवटी त्यांच्यावर सरळ सरळ शब्दाने त्यांचा न्याय करत नाही. तो तिथंच थांबतो. ते त्याला म्हणाले तो त्या दुष्टांचे हाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी त्याला हंगामी फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने दिली. हे त्यांनी सांगितले. म्हणून हा निवाडा, हा न्याय त्यांचा आहे, त्यांच्यावरच आहे. आता हे झालं बायबलमध्ये. हे आपल्या जीवनामध्ये कसं लागू करू शकतो? तुम्ही, आम्ही, सिस्टर्स, धर्मगुरू, आई वडील आणि आज भारतामध्ये जे काय चालू आहे
आपण पाहिलेलं आहे अनेक ठिकाणी इतर देशांमध्ये सुद्धा या गोष्टी घडत आहेत. ही श्रेष्ठी आहे समाजाची, देशाची, एका कुटुंबाचा. त्यांच्या सर्वांसाठी हा आजचा संदेश आहे की तुम्ही जर माझ्या प्रजेत, म्हणजे जे गरीब आहेत, जे पिचलेले आहेत, ज्यांच्या हातामध्ये निर्णय घेण्याची शक्ती नाही, ती शक्ती तुमच्याकडे आहे. तुम्ही त्यांचं चांगलंपण करायचं आहे, चांगलं करायचं आहे. तुम्ही त्यांच्यासाठी झटायचं आहे, तुम्ही त्यांची सेवा करायची आहे. आणि जर तुम्ही त्यांची सेवा न करता त्यांना जर आक्रोश करायला लावला तर तो आक्रोश माझ्यापर्यंत पोहोचतो. आज परमेश्वर आम्हाला सांगणार, म्हणून घरामध्ये धुसफूस, कम्युनिटीमध्ये धुसफूस, मुद्दाम आपण जर इन्चार्ज असलो तर मुद्दाम खालच्यांना वाईट वागवायचं. आईवडील असले तर वडील आईला वाईट वागवतात, दारू पिऊन येतात, मारतात. तो आक्रोश त्याच्याकडे जातो. राजाचे सेवक असले तर त्यांना कसा वागवतो, त्याच्या राज्यातली संपत्ती कशासाठी वापरतो, कशी वापरतो. देशाचे जर अधिकारी असतील, पंतप्रधानांपासून थेट खालच्या ग्रामसेवकापर्यंत, तर जनतेची सेवा करण्याच्या ऐवजी ते स्वतःची सेवा स्वार्थीपणे करत आहेत आणि जनतेला भुकेलं सोडत आहेत, जनतेची नासधूस केलेली आहे. तर आज त्यांचा आणि आमचा निवाडा परमेश्वर करत आहे. म्हणून आज आम्ही या मिसामध्ये प्रार्थना करूया की परमेश्वराने आम्हाला जी स्वतंत्र बुद्धी दिलेली आहे, ती स्वतंत्र बुद्धी आमच्या स्वतःसाठी दिलेली नाही आहे. संत पाऊल म्हणतो की तुम्हाला जे जे काही दिलेलं आहे ते सर्व इतरांसाठी दिलेलं आहे. म्हणून इतरांसाठी ते वापरणं हे माझं कर्तव्य आहे. जर मी माझ्या कर्तव्यापासून बाजूला झालो तर शिक्षा आहे, कारण मी स्वतःच ती शिक्षा ठरवलेली आहे माझ्या स्वतंत्र बुद्धी. म्हणून आमची स्वतंत्र बुद्धी आम्ही योग्य रीतीने वापरावी, इतरांसाठी वापरावी, इतरांच्या भल्यासाठी वापरावी, वाईटासाठी नाही. याची कृपा आम्हाला द्यावी. म्हणून आज आपण या मिसामध्ये प्रार्थना करूया. आपण आपला विश्वास प्रकट करूया. माझ्या बंधू भगिनींनो, आमच्या दानाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ता ठाई आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखेर जगाला खुला करण्यासाठी आपण आपले परमेश्वर पित्याकडे याचना करूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपले उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना आहे. आपल्या ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया. हे प्रभो, आमचे परमगुरू फ्रान्सिस व सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व भाविक यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांनी आपल्या जीवनातून
ख्रिस्ताचे चांगले उदाहरण द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना आहे. आपल्या धर्मग्रामातील सर्व भाविकांसाठी जे आजारी, कष्टी व गरीब आहेत त्यांना प्रभूने आपल्या स्पर्शाने व आशीर्वादाने सुखी ठेवावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना आहे. सर्व जगभर कोरोना ह्या महारोगाने अनेक लोकांचा बळी घेतला आहे व अनेक लोक त्यामुळे पीडित आहेत. त्या सर्वांसाठी व डॉक्टर्स, नर्सेस व सिस्टर्स ज्या अहोरात्र त्यांच्यासाठी त्रास घेत आहेत त्या सर्वांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूयात. आपले उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना आहे. अनेक राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत, तो थांबावा व प्रभूच्या सहाय्याने लोकांनी अशा महिलांना संरक्षण द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना आहे. आपण आपली व्यक्तिगत प्रार्थना प्रभूकडे मांडूया. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. तुझ्या प्रेरणेमुळे श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्यांच्यातून स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पान नंबर 39, गीत नंबर 12. बंधू बहिणीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, आमच्या ह्या दानाचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणात अर्पण कराव्यास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा.
प्रभू आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य आनंददायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो, त्याच्या दुःख सहनाने आमची पापापासून मुक्तता होते, त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परण्यात मुले तुझ्या स्वर्गराज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत याच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रसाच्या आपण जय घोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तवेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू दानियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताकाय विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुगिरींची आठवण कर. त्या नावात विश्वास ठेवलेल्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या जन्मापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व तुमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा कर.
प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो. मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सेवेच्या क्षमतेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांतिवंतन करूया. जगाचे पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलवण्यात आलेले सर्व धन्य. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या प्रभावी जीवनात आपले संरक्षण करू.
आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त प्रसादाद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या ख्रिस्त प्रेमसंस्काराच्या आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो व सर्व काळ राहो. जा एकमेकावर प्रीती व एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्हास पाठवण्यात येत आहे. पवित्र माता मरियेच्या नोवेना प्रार्थना. हे अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहे. म्हणून आमच्यासाठी देवाकडून कृपादाने मिळवून दे. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या अडीअडचणींच्या, संकटांच्या आणि दुःखाच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. पदोपदी आमच्या वाटेत क्रूस आढळतात. तुझ्या पुत्राच्या शब्दानुसार ते वाहण्यास आम्हाला शक्ती हवी आहे. जसे तुझ्या पुत्राचे दुःख सहन तू मोठ्या धीराने सहन केलेस, तसेच आमचा दैनंदिन क्रूस वाहण्यासाठी आम्हाला देवाकडून शक्ती मिळवून दे. आज विशेष करून तुझ्यासमोर आमच्या गरजा ठेवतो. भाविकांनी आपल्या गरजा सांगाव्यात. म्हणून हे दयाळू माते, आमचा धावा ऐक. हे मरिया माऊली, हे पवित्र आणि निष्कलंक मारिया, सदा सहायिनी माते, आपण प्रार्थना करूया. आज संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीने वेदना सोसत आहे. असंख्य लोक या रोगाने मरण पावले आहेत. जगातील सर्व देश अद्भुत झाले आहेत. सर्व उपाय लोक भरले आहेत. आता केवळ तुझ्या हस्तात आमचे जीवन आणि आमची श्रद्धा तू सर्वशक्तिमान आहेस, सर्वांचा निर्माता आहेस. या मुलाच्या कसे सोडायचे हे तुलाच ठाऊक आहे. या निर्बळ शारीरिक आकाराने दुर्बल झालेल्या जगाकडे आणि आम्ही प्रार्थना करीत आहोत, त्या आमच्याकडे या दृष्टीने पहा. तुझ्या मुलाच्या एका शब्दाने हे संपूर्ण जग शुद्ध आणि स्वच्छ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. तुमचे संरक्षण करावयास प्रभू तुमच्याजवळ असो. तुमचे पालन करावयास तो तुमच्या समवेत असतो.
तुमचे मार्गदर्शन करण्यास तो तुमच्या समोर चालतो. तुमचा सांभाळ करण्यास तो तुमच्या पाठीशी असतो. तुम्हाला धीर देण्यास तो सदैव हजर असतो. तुम्हाला आशीर्वाद देण्यास तो तुम्हावर असो. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद आणि आरोग्य देवो. नमो हे कृपापूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपापूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपापूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू, पवित्र मारियेला आमची सदा सहायनी माता म्हणून दिली आहेस. तिच्या प्रतापी मध्यस्थीने आम्ही तुझ्याबरोबर समोर आमच्या गरजा, आमचे आजार आणि हल्ली संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोना महामारीने घाबरलेल्या, त्या रोगाने पछाडलेल्या सर्व लोकांना तुझ्यासमोर ठेवतो. आमच्या पवित्र मातेबरोबर आम्ही तिची लेकरे तुझ्याकडे धावा करतो. आमच्यावर दया कर. आमचे तारण तुझ्याच हातात आहे. ही प्रार्थना आम्ही आमची माता मारिया आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो.